श्री स्वामी समर्थ. हॉटेलपेक्षाही भारी जर बालुशाही बनणार असेल घरच्या घरी तर आपल्याला बाहेरून आणायची काय गरज. एकदा जर तुम्ही ही बालुशाही घरी बनवली ना तर तुम्ही कधीच बालुशाही बाहेरून विकत आणणार नाही, नेहमी घरीच बनवणार. कारण ही बालुशाही बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त खर्चही लागत नाही. अगदी फ्रेश बालुशाही आपण जर सोप्या पद्धतीत बनवणार आहे आज घरच्या घरीच, तर त्याच्यासाठी इथं घेतलं आहे मी मैद्याचं पीठ. आता त्याच्यामध्ये थोडंसं इनो टाकला. इनोमुळे आहे ना बालुशाहीला आहे ना लेअर खूप छान पडतात, ज्याच्यामुळे आहे ना मध्ये अशा गिठोळ्या राहत नाही आणि पाक पण अगदी मध्ये जातं आणि एकदम भारी बनतं. आता याच्यामध्ये ना मी अर्धा कप तूप घातले आणि त्या इनोला आणि तुपाला मैद्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि इथे ना हलक्या हातानं थोडंसं पाणी टाकून टाकून पीठ मळून घेते. पीठ एकदम हलक्या हातानं मळायचं असतं आणि त्याच्यामध्ये ना छान अशा लेअर पडल्या पाहिजे, असं गिठोळ्या नाही राहिल्या पाहिजे. जर पिठामध्ये जर गिठोळ्या राहिल्या ना तर बालुशाहीमध्ये पण गिठोळ्या बनतात आणि पाकमध्ये जात नाही. त्याच्यामुळे ना मस्तपैकी हलक्या हातानं मळून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला. तुम्ही जर याच्यामध्ये ना डालडा पण जर वापरला ना तर त्याच्यामुळे पण बालुशाही खूप छान फुलते आणि त्या डालड्यामुळं काय होतं एकदम घुसघुशीत बनते आणि मध्ये ना पाक जातो. तर आता बघा पीठ मी व्यवस्थित मळून ठेवलं आहे. आता हे पीठ आहे ना कमीत कमी 10 ते 15 मिनटं मी तसंच ठेवणार आहे आणि या पिठाला आहे ना व्यवस्थित थोडंसं तुकडे करून परत व्यवस्थित असं जमा करून ठेवायचं. त्याच्यामुळे ना लेअर खूप छान पडतात. आता याला मी 10 ते 15 मिनटं तसंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण जे बालुशाहीला पाक लागणार आहे ना ते करून घेऊ. आता मी एका पातेल्यामध्ये एक प्लेट साखर टाकली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसंच पाणी आणि त्याच्यामध्ये मी फूड कलर टाकून घेते. तुम्हाला जर फूड कलर टाकायचा असेल तर टाका, नाही जरी टाकला तरी चालेल. आणि बालुशाहीचं पाक जे आहे ना आपण जसं गुलाबजामुनचं एक तारी पाक बनवतो तसंच बालुशाहीला पण एक तारी पाक लागतं. खरी सगळी ट्रिक तर खरं ही याच्यावरच असते, पाकावरती. जर पाक थोडंसंही इकडं तिकडं झालं तर बालुशाही व्यवस्थित लागत नाही आणि पाकही त्याच्यामध्ये व्यवस्थित जिरत नाही. आता आहे ना घट्ट पाक होऊ द्यायचं आहे, त्याला हलवतच राहायचं. आता तुम्ही पाहू शकतात की इथे एक तारी पाक छानपैकी तयार झाले. आता इकडे आहे ना आपल्या पिठाला पण 15 ते 20 मिनटं झाले होते. म्हटलं चला आता लगेच बनवून घेऊ. तर याला वरून तुम्ही तेल पण लावू शकतात, नाहीतर तुपाचा हात लावून घ्यायचा, ज्याच्यामुळे ना बनवायला अगदी सोपं जातं. आता व्यवस्थित आहे ना याला मी लेअर पाडायची याला काही गरज नाही, कारण मी याला व्यवस्थित पहिलेच मळून घेतलं होतं. आता फक्त गोल गोल गोळे करून व्यवस्थित बालुशाहीचा शेप त्याला देऊन घ्यायचा. तुम्ही जर आहे ना या पद्धतीने बालुशाही बनवली तर तुम्ही एक आठवडासुद्धा ती खायला वापरू शकतात, कारण ती खराब होत नाही. आता मी ते एक एक करून सगळं व्यवस्थित बनवून घेत आहे. आणि जर तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये जर चांगले लेअर पाडायचे असेल तर तुम्ही या सगळ्या पिठाला एक वेळेस मस्त लाटून आणि परत त्याची उंडा मळून ते पण करू शकतात. त्यानं पण खूप छान लेअर पडतात. आता आहे ना मी इथं लगेच तळासाठी तेल ठेवलं होतं आणि तेल आहे ना जास्त कडक होऊ द्यायचं नाही, म्हणजे जास्त गरम होऊ द्यायचं नाही. मध्यम तेल पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ना बालुशाही चांगल्या तळल्या जात्या आणि आतमध्ये कच्ची पण राहत नाही. लहान मुलांसाठी जर तुम्ही हे घरामध्ये बनवून ठेवलं ना तर ते कधीच बाहेरून काहीच विकत आणायला लावणार नाही, कारण ते त्यांच्या शरीरासाठी पौष्टिक पण राहतात. आपण जे बाहेरचं तळलेले पोरांना खाऊ घालतो ते तेल कसं असतं काय असतं हे काही आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण आहे ना असं जर घरामध्ये बनवून ठेवलं तर आठवडाभर तरी ते नक्कीच पुरतं. आता तुम्ही पाहू शकतात की बालुशाही छानपैकी तळल्या गेली होती. कमीत कमी 10 मिनटं तर याला मस्त कढईमध्ये तळू द्यायचं, कारण त्याच्यामुळं काय होतं की आपली बालुशाहीमध्ये अजिबात कच्ची राहत नाही. आता मी याला काढून घेते. आणि हो, या शाईला आहे ना कडक कडक पाकामध्येच टाकायचं. जर पाक थंड झाला असेल तर परत थोडंसं गरम करून घ्यायचं, पण याच्यासाठी ना पाक गरमच पाहिजे, थंड नाही पाहिजे. गरम पाकामुळं काय होतं त्याच्यामध्ये लवकर पाक जातं आणि लवकर भिजल्या जात्या त्या. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि तुम्ही पाहू शकतात की आपल्या बालुशाही किती छान दिसत आहे. वरून पण मी आता याच्यावरती पाक टाकून घेतलं, जेणेकरून सगळी बालुशाही भिजल्या जाईल. आता तुम्ही पाहू शकतात की व्यवस्थित आपण ठेवून देतात. आता याला 20 ते
25 मिनटं तसंच तर पहा किती छान आपली बालुशाही तयार झालेली आहे. पाक पण अगदी मध्ये गेलं आहे. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा.